आज दिनांक 22 फेब्रुवारी 2026 शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक 30 महत्त्वपूर्ण बातम्या पाहूया. रोज अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि फॉलो करून घ्या. 1. नमो शेतकरी योजनेचा हप्ता खात्यात जमा होणार. आजपासून नमो शेतकरी योजनेचा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार असल्याची मोठी अपडेट समोर आली आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना 2,000 रुपयांचा हप्ता थेट डीबीटीद्वारे खात्यात दिला जाणार आहे. अनेक शेतकरी ई-केवायसी पूर्ण करून या हप्त्याची वाट पाहत होते. त्यामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे. 2. पीएम किसान सन्मान निधीची रक्कम वाढण्याची शक्यता. केंद्र सरकारकडून शेतकरी सन्मान निधी योजनेच्या रकमेत वाढ करण्याबाबत मोठी चर्चा सुरू आहे. सध्या शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये दिले जातात, मात्र ही रक्कम 8,000 रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. हा निर्णय झाला तर देशातील कोट्यावधी शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार मिळेल. 3. कर्जमाफीची अर्थसंकल्पात घोषणा होण्याची शक्यता. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत सकारात्मक असल्याचे संकेत मिळत आहेत. जिल्हा मध्यवर्ती बँकांकडून थकीत कर्जदार शेतकऱ्यांची माहिती मागवण्यात आली आहे. जून 2025 पर्यंत थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांची यादी तयार केली जात असून याच आधारावर पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 4. खरीप नुकसान भरपाई खात्यात जमा. खरीप हंगामात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. काही जिल्ह्यांमध्ये हेक्टरी सुमारे 17,000 रुपयांची नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे. विशेषतः गोंदिया जिल्ह्यात निधी वाटपाची प्रक्रिया सुरू झाली असून नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना थेट मदत दिली जात आहे. 5. हरभऱ्याच्या दरात मोठी घसरण. नवीन हरभरा बाजारात येण्यापूर्वीच दर घसरल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. गेल्या आठवड्यात प्रति क्विंटल 5,400 रुपयांवर व्यवहार होणारा हरभरा सध्या 5,000 रुपयांच्या खाली गेला आहे. दरातील या घसरणीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर मोठा परिणाम होत असून बाजारातील अनिश्चिततेमुळे शेतकऱ्यांची कोंडी कायम आहे. 6. संत्रा मोसंबी फळगळ अनुदानाबाबत नाराजी. फळगळ झालेल्या संत्रा आणि मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 22,500 रुपये अनुदान मंजूर झाले होते. मात्र प्रत्यक्षात केवळ 12,500 रुपयेच मिळाल्याची तक्रार शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. अपेक्षित अनुदान न मिळाल्याने शेतकरी नाराज असून संपूर्ण रक्कम लवकर देण्याची मागणी होत आहे. 7. तुरीच्या दरात सतत चढ-उतार. बाजार समित्यांमध्ये तुरीची आवक वाढत असल्यामुळे दर सातत्याने बदलत आहेत. सध्या तुरीचे दर 7 ते 8,000 रुपयांच्या दरम्यान असून कधी वाढ तर कधी घट अशी परिस्थिती आहे. या अनिश्चित दरांमुळे शेतकऱ्यांना योग्य भाव मिळेल का याबाबत चिंता वाढली आहे. 8. आंबा मोहरावर ढगाळ हवामानाचा परिणाम. ढगाळ हवामानामुळे आंबा मोहरावर परिणाम होत असल्याची माहिती समोर आली आहे. उत्पादन घटण्याची भीती असल्याने आंबा उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. हवामानातील बदलामुळे फुलगळ होण्याचा धोका वाढला असून पुढील उत्पादनावर याचा मोठा परिणाम होऊ शकतो अशी माहिती समोर आली आहे. 9. बनावट खतांचा पुरवठा प्रकरण. अहिल्यानगर जिल्ह्यात शेतकऱ्यांना बनावट खतांचा पुरवठा केल्याचा मोठा प्रकार उघडकीस आला आहे. गुजरात, सोलापूर आणि नांदेड येथून बोगस खतांचे रॅकेट चालत असल्याचे समोर आले आहे. यामुळे पिकांचे नुकसान होण्याची शक्यता असून शेतकरी आर्थिक अडचणीत येण्याचा धोका निर्माण झाला आहे. 10. शेततळे योजनेतून शेतकऱ्यांना अनुदान. जालना जिल्ह्यात शेततळे योजनेअंतर्गत 1,355 शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला आहे. सुमारे 10 कोटी रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले असून प्रति शेतकरी सुमारे 75,000 रुपये थेट खात्यात जमा झाले आहेत. या योजनेमुळे जलसंधारण वाढून शेतीसाठी पाण्याची उपलब्धता सुधारण्यास मदत होणार आहे. 11. लाल मिरचीच्या दरात मोठी वाढ. यंदा लाल मिरचीच्या दरात 75 ते 125 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. बाजारात मिरचीचे दर वाढल्यामुळे उत्पादक शेतकऱ्यांना काही प्रमाणात फायदा होत असला तरी सर्वसामान्य ग्राहकांवर महागाईचा फटका बसत आहे. उत्पादन खर्च आणि मागणी वाढ यामुळे दर वाढल्याचे सांगितले जात आहे. 12. हळदीच्या भावात चांगली स्थिती. हिंगोली बाजारपेठेत नवीन हळदीची आवक सुरू झाली असून सध्या हळदीचे दर 13 ते 14,000 रुपयांच्या दरम्यान आहे. आगामी काळात आवक वाढल्यास दरात चढ-उतार होण्याची शक्यता आहे. सध्याची स्थिती शेतकऱ्यांसाठी समाधानकारक मानली जात आहे. 13. कर्जमाफीबाबत सरकार सकारात्मक.
महसूल मंत्र्यांच्या माहितीनुसार शेतकरी कर्जमाफीबाबत सरकार सकारात्मक भूमिका घेत आहे. लवकरच मोठी घोषणा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. 14. डाळिंब उत्पादन घट व दरवाढ. सोलापूर जिल्ह्यात डाळिंब उत्पादनात मोठी घट झाल्यामुळे बाजारातील आवक कमी झाली आहे. आवक कमी झाल्याने डाळिंबाचे दर मोठ्याने वाढून प्रति किलो दर 200 रुपयांच्या पुढे गेला आहे. उत्पादन घट आणि हवामानातील बदल याचा शेतकऱ्यांवर थेट परिणाम झाला आहे. 15. थकीत शेतकऱ्यांची यादी तयार करण्याची प्रक्रिया सुरू. राज्यातील सर्व थकीत कर्जदार शेतकऱ्यांची अचूक यादी तयार करण्यासाठी शासनाने माहिती संकलनाची प्रक्रिया सुरू केली आहे. जिल्हा बँकांकडून 62,571 थकीत शेतकऱ्यांची माहिती मागवण्यात आली आहे. आकडेवारी अंतिम झाल्यानंतर पात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी यादी जाहीर केली जाईल अशी शक्यता आहे. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेसंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. करोडो शेतकऱ्यांच्या खात्यात 22वा हप्ता होळीच्या आधी जमा केला जाण्याची शक्यता आहे. ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली नाही त्यांचा हप्ता रोखल्या जाण्याची शक्यता आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये 3 भागांमध्ये दिले जातात. 2,000चा हप्ता आता होळीच्या आधी जमा होऊ शकतो. 16. अवकाळी पाऊस व हवामानाचा शेतीवर परिणाम. हवामान विभागाने काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण, विजा आणि हलक्या पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. या बदलत्या हवामानाचा रब्बी पिकांवर तसेच फळबागांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. विशेषतः आंबा, डाळिंब आणि इतर पिकांच्या उत्पादनावर याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे शेतकरी सतर्क झाले आहेत. मुंबईत एका कुटुंबाला महिनाभर डिजिटल अरेस्ट ठेवून सायबर चोरांनी 1.83 कोटी रुपयांना लुटले. ड्रग्ज आणि मनी लॉन्ड्रिंगच्या खोट्या प्रकरणात अडकविल्याची भीती दाखवून आरोपींनी कुटुंबाकडून पैसे उकवले. घाबरलेल्या कुटुंबाने एफडी तोडून आणि दागिने गहाण ठेवून ही रक्कम दिली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांत धाव घेतली. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक माहिती घेत आहेत. राज्यात पुन्हा पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सोमवार आणि मंगळवारी 11 जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सोमवारी अहिल्यानगर, धाराशिव, सांगली, बीड, सोलापूर, लातूरमध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. तर सोलापूर, परभणी, नांदेड, हिंगोली, लातूर आणि धाराशिवमध्ये मंगळवारी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. बिग बॉस मराठी सीझन 6चा सीझन सध्या चांगलाच गाजत आहे. त्यातच आज रात्री भाऊचा धक्का होणार आहे. यात रितेश देशमुख घरातल्या सदस्यांची शाळा घेताना दिसणार आहेत. याचा प्रोमो समोर आला आहे. यात एका महिलेवर पाणी कसं उडवू शकता असं म्हणत रितेश भाऊ सचिनला जाब विचारताना दिसत आहेत. त्यामुळे आज रात्री 8 वाजता नक्की काय होणार याकडे लक्ष असेल. व्हाईट हाऊसच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार भारतावर आता 10% टॅरिफ लागू होणार आहे. जोपर्यंत दुसरा निर्णय घेतला जात नाही तोपर्यंत एवढाच टॅरिफ आकारला जाईल असेही स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान भारत आणि अमेरिकेदरम्यान झालेल्या ट्रेड डीलनंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 18% टॅरिफ लावला होता. मात्र अमेरिकन कोर्टाने संपूर्ण देशांवर लावलेले टॅरिफ शुक्रवारी रद्द केले आहे. जिओ कंपनीने 336 दिवसांची वैधता असलेला स्वस्थ रिचार्ज प्लॅन बाजारात आणला आहे. या प्लॅनची किंमत फक्त 1,778 रुपये आहे. या प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि 3600 SMS फायदे मिळतात. तर जिओ टीव्ही आणि जिओ AI क्लाउडचा मोफत प्रवेश देखील मिळतो. मात्र यात कोणताही डेटा बेनिफिट्स मिळत नाही. या प्लॅनचा फायदा ते ग्राहक घेऊ शकतात ज्यांना कॉलिंग आणि SMS शिवाय कोणताही फायदा नको आहे.